परिस्थिती, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, याच्यावर देखील त्यांनी विचारणा ह्या बैठकीच्या निमित्तानं थोडक्यामध्ये धावत्या भेटीमध्ये केली आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये फार मोठा प्रश्न होत चाललेला आहे. कुठल्याही प्रकारे काही करायचं नाही, टेंडर वगैरे करायचं नाही, डायरेक्ट वेगवेगळ्या एजन्सी आहेत, 10 एजन्सी नियुक्त केल्या पाहिजेत. मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आज भेट देऊन गेल्या शहराच्या विकासासाठी काही चर्चा झाली का? आज राज्याच्या उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार आज पहिल्यांदाच बीडकडे जात असताना आज अहिल्यानगर शहरामध्ये त्या थोड्या वेळ थांबल्या होत्या. शहराबद्दल माहिती त्यांनी घेतली, कामाच्या बाबतीत देखील माहिती घेतली की जी अजितदादांच्या माध्यमातून अनेक मोठा विकास निधी तो शहरामध्ये आज कामं चालू आहेत, जिल्ह्यामध्ये चालू आहे. त्याचा देखील एक त्यांनी जे जशी धावती भेट दिली त्याचा धावता आढावा देखील त्यांनी घेतलेला आहे. निश्चित बीडमध्ये पालकमंत्री पदाची जबाबदारी असल्या कारणाने त्या कुठेतरी आज बीडकडे निघालेले आहे. पण अहिल्यानगर जिल्ह्यावरती देखील त्यांचे बारकाईने लक्ष असणार आहे. कुठेतरी वेगवेगळे प्रश्न असतील, त्या प्रश्नांबाबतीमध्ये राज्यस्तरावरती मुख्यमंत्री महोदयांच्या किंवा दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील यांच्या बरोबर चर्चा करून कुठले कुठले प्रश्न मार्गी लावता येईल याच्यावर देखील त्यांनी महापौर आणि उपमहापौरांना विचारणा केली. लवकरच त्यांनी सांगितलं तुम्ही मुंबईकडे या, मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, त्याच प्रकारे नगरविकास खात्याचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब असतील, या सर्वांचीच एकत्रित बोलून एक बैठक स्वतंत्र लावली जाईल अशी देखील त्यांनी खात्री महापौर आणि उपमहापौरांना दिलेली आहे. इतर काही राजकीय काही चर्चा झाली? राजकीय चर्चा निश्चित रूपाने झाल्या, पण याच्या बाबतीमध्ये आढावा की कुठल्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, याच्यावर देखील त्यांनी विचारणा ह्या बैठकीच्या निमित्तानं थोडक्यामध्ये धावत्या भेटीमध्ये केली आहे. बँकेच्या निवडणुकीबद्दल काही सूचना? नाही, बँकेच्या निवडणुकी बाबतीत त्यांनी सांगितलं की लवकरच बैठक घेतली जाईल अशी त्यांनी एक या ठिकाणी आता चालत असताना आपण बोलले. भटक्या कुत्र्यांवर परवा दिवशी एका मुलीवर हल्ला केला परत. आपण जर पाहिलं तर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये फार मोठा प्रश्न होत चाललेला आहे. याच्यावरती आता आपल्याला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. तर इथं आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेचं प्रशासन किंवा त्याच्यामध्ये ज्याच्याकडे जबाबदारी आहे, डॉक्टर राजूरकर म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली. एकाच दिवशी शेकडो ठिकाणी कुत्रं चावल्याच्या माहिती मिळाली. तशा प्रकारे शासन दरबारीमध्ये सिव्हिलमध्ये देखील नोंद आहे की एवढ्या एका शिकत झाली, म्हणजे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. पण या आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील त्याचा अधिकाराचा वापर डॉक्टर राजूरकर साहेब करत नाही. त्यामुळं त्यांच्या कामावरती फार मोठा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळं आता जर कोणाची काही जर घटना जर घडत असेल, कारण नुकतीच राहुरीमध्ये देखील एका व्यक्तीला म्हणजे कुत्र्यांनी चावा घेतला, कुत्र्याने त्याचा जीव गेला एखाद्या व्यक्तीचा, म्हणजे तशी जर घटना घडत असेल तर याला पूर्णपणे डॉक्टर राजूरकरलाच जबाबदार जावं अशी माझी महानगरपालिका आयुक्तांना विनंती असणार आहे. कारण हे लोक जर फक्त ऑफिसमध्ये बसत असतील, अशा घटना जर वारंवार घडत असतील तर याच्यावरती त्यांनी कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनाला अधिकार असतात. कुठल्याही प्रकारे काही करायचं नाही, टेंडर वगैरे करायचं नाही, डायरेक्ट वेगवेगळ्या एजन्सी आहेत, 10 एजन्सी नियुक्त केल्या पाहिजेत. एकाच वेळेला करणं, ज्याला जास्त कुत्रे पकडणं त्याला तशा प्रकारे त्याचं बिलिंग रेकॉर्ड करणं हे त्यांनी करणं गरजेचं आहे. कारण हा प्रश्न फक्त आता शहरात नाही, गावखेड्यात उद्भवत चाललेला आहे. पण शहरामध्ये जेव्हा उद्भवतोय, अधिकार जर त्या डॉक्टर राजूरकर साहेबांकडे जर असतील आणि ते जर काम करत नसतील तर त्यांच्यावरती अशी जर घटना घडली, कोणाचा जर चावलं तरी त्याचं कायदेशीर कारवाई ही डॉक्टर राजूरकर साहेबांवरती झाली पाहिजे अशी मागणी आयुक्त यशवंतजी डांगे साहेबांना आम्ही केली आहे. महापालिकेत गुप्त बैठक होती, महासभेच्या नावाखाली पत्रकारांना आणि नागरिकांना देखील तिथे प्रवेश बंदी केलेली आहे, काय सांगा? नाही, आता ह्याच्या बाबतीतल्या अजून मला काही कल्पना नाही, कारण आता मला तशी माहिती मिळाली सुनेत्राताईला मी इथं आलो, त्यामुळे अजून काही त्या बाबतीत मला माहिती नाही. मध्यंतरी तुम्ही जाहीर केलं होतं की राज्य सरकारकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी करणार आहे. तक्रारी केलेल्या आहेत. याची स्वतंत्र बैठक आज राज्याकडे तक्रार केली, कलेक्टर साहेबांकडे तक्रार केली, म्हणून कलेक्टर साहेबांनी आज सायंकाळी 5:30 वाजता त्या विषयांवरती बैठक लावलेली आहे.